चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन्ससाठी बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर जावेद खान पठाण पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो इंग्लिश फ्लुएंट या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, शाळा जरी बंद असली तरी तुम्ही शिक्षणाचा आनंद आपल्या इंग्लिश फ्लुएंट या चॅनलद्वारे नक्कीच घेत असाल. हा आनंद अजून वाढवण्यासाठी आज आपण पुन्हा एकदा नवीन टॉपिकसोबत आलेलो आहोत आणि हा टॉपिक आपल्या 9व्या वर्गातील इंग्लिश कोर्सबुकमधील आहे आणि आजच्या टॉपिकचं आपलं नाव आहे द नेकलेस. इट इज अ शॉर्ट स्टोरी रिटन बाय गायदी मॉपसन, अ फ्रेंच रायटर in the year 1884. This particular short story is full of drama, it is full of emotions and everything. It is the perfect story to make any Bollywood masala movie because it has emotional atyachar, it has twists and turns, it has surprises, it has everything to make a perfect Bollywood masala movie. So that is the quality of Gaidi Maupassant, where he wrote a very nice short story over here, and we are going to learn this particular story in this lesson. So without wasting our time, today we are going to start with our new story, and the name of the story is The Necklace. So let's start The Necklace. The Necklace. Part 1. Mathilde was a pretty and charming girl, born as if by an error of fate into a family of clerks. She had no means of becoming known, understood, loved, or be wedded to an aristocrat, and so she let herself be married to a minor official at the Ministry of Education. पहिल्या पॅराग्राफचा अर्थ समजून घेऊया. आपल्या पहिल्याच पॅराग्राफमध्ये आपल्याला भरपूर अशी माहिती भेटते बघा. मथिल्ड नावाची एक मुलगी आहे, वॉज अ प्रेटी अँड चार्मिंग गर्ल, जी कशी होती दिसायला? प्रेटी म्हणजे सुंदर अँड चार्मिंग म्हणजे आकर्षक. बॉर्न ॲज इफ बाय एन एरर ऑफ फेट, फेट म्हणजे नशीब, नशिबाच्या चुकीने तिने अशा फॅमिलीमध्ये जन्म घेतला होता, इन टू अ फॅमिली ऑफ क्लर्क्स, कारकुनी काम करणाऱ्या लोकांच्या कुटुंबामध्ये तिने जन्म घेतलेला होता. अतिशय सुंदर आणि आकर्षक, जी मोठ्या ॲरिस्टोक्रॅट घरामध्ये, कुलीन घरामध्ये शोभेल असं तिचं दिसणं वगैरे होतं, परंतु तिने जन्म कुठे घेतलेला होता? एका कारकुनी काम करणाऱ्या घरामध्ये तिने जन्म घेतलेला होता. शी हॅड नो मीन्स ऑफ बिकमिंग नोन, अंडरस्टूड, लव्ड ऑर बी वेडेड टू एन ॲरिस्टोक्रॅट. शी हॅड नो मीन्स ऑफ बिकमिंग नोन, तिच्याजवळ इतके पैसे नव्हते किंवा ती इतकी श्रीमंत नव्हती किंवा असा कोणताही मार्ग तिच्याजवळ नव्हता ज्यामुळे ती सुप्रसिद्ध होईल. नोन म्हणजे सगळे लोक तिला ओळखतील, अंडरस्टूड लोक तिला समजून घेतील, लव्ड तिच्यावर प्रेम करतील, ऑर बी वेडेड टू ॲन ॲरिस्टोक्रॅट किंवा एखाद्या कुलीन घरामध्ये, श्रीमंत घरामध्ये तिचा जन्म व्हावा. ॲरिस्टोक्रॅट म्हणजे कुलीन किंवा श्रीमंत घरामध्ये तिचं लग्न व्हावं. वेडेड म्हणजे लग्न व्हावं, असं काही तिच्याजवळ नव्हतं. अँड सो शी लेट हरसेल्फ बी मॅरिड टू अ मायनर ऑफिशियल ॲट द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. म्हणून तिने मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षण विभागामध्ये, शिक्षण मंत्रालयामध्ये काम करणाऱ्या एका साध्या, मायनर म्हणजे साध्या ऑफिशियल अधिकाऱ्यासोबत तिने लग्न केले. मथिल्डाबद्दल आपल्याला ही सगळी माहिती भेटत आहे. शी ड्रेस्ड प्लेनली बिकॉज शी हॅड नेवर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर. ती अतिशय साधे कपडे परिधान करीत असे. ड्रेस्ड प्लेनली म्हणजे साधे कपडे परिधान करीत असे. हे कशामुळे बरं? बिकॉज शी हॅड नेवर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर, कारण ती आपल्या जीवनामध्ये, अफोर्ड म्हणजे परवडणे, तिला असं महाग असं काही कोणतीच गोष्ट कधी जीवनामध्ये तिला परवडली नव्हती. शी सफर्ड एंडलेसली, आणि या गोष्टीमुळे तिला खूप दुःख व्हायचं. सफर्ड म्हणजे सहन करणे, दुःख होणे. एंडलेसली, तिच्या दुःखाला अंतच नव्हता या सगळ्या गोष्टींमुळे. फिलिंग शी वॉज एंटायटल्ड टू ऑल द लक्झुरीज ऑफ लाईफ, आणि ती नेहमी याबद्दल विचार करत असायची की मला लक्झुरीज ऑफ लाईफ, जीवनामधल्या जितकं काही वैभव आहे, जितकं काही यश आहे, आराम आहे, या सगळ्या गोष्टींवर माझा हक्क होता, परंतु तो मला मिळत नाही. एंटायटल म्हणजे हक्क असणे,
हा हक्क होता मला, हा भेटला पाहिजे होता, परंतु हा काही मला भेटला नाही. दॅट्स वाय शी सफर्ड एंडलेसली. म्हणून तिला दुःख व्हायचं. शी सफर्ड, तिला दुःख व्हायचं बिकॉज ऑफ हर शॅबी पुअरली फर्निश्ड हाऊस. तिचं ते जर्जर जुनाट घर जे होतं ते पुअरली फर्निश्ड, आणि ज्याच्यामध्ये कोणत्याच पद्धतीचं चांगलं फर्निचर नव्हतं. पुअरली फर्निश म्हणजे चांगला त्याच्यामध्ये फर्निचर वगैरे काही नव्हतं, अशा घरामध्ये ती राहत असे. त्यामुळे त्याचंही तिला दुःख होत असे. ऑल दीज थिंग्स दॅट अनदर वुमन ऑफ हर क्लास वुड नॉट हॅव इवन नोटिस्ड. ऑल दीज थिंग्स, या सगळ्या गोष्टींचा तिला राग येत असे. आणि तिच्याच क्लासमध्ये किंवा तिच्याच जी काही वर्ग आहे, ज्या मध्यम वर्गामध्ये तिने जन्म घेतलेला होता, त्या मध्यमवर्गीय कुटुंबातील एखाद्या मुलीला या सगळ्या गोष्टींचा कधी राग आला नसता, जितका विचार ही करत आहे मथिल्डे. टॉर्मेंटेड हर अँड मेड हर रिसेंटफुल. परंतु मथिल्डाला ह्या सगळ्या गोष्टी काय करत असे? टॉर्मेंटेड, छळ करीत असे. तिचा छळ व्हायचा या सगळ्या गोष्टींमुळे, तिला छळत असे. अँड मेड हर रिसेंटफुल, आणि तिला म्हणून या सगळ्या गोष्टींचा राग येत असे. रिसेंटफुल म्हणजे रागीट होणे. शी ड्रीम्ड ऑफ अ ग्रँड पॅलेशियल मॅन्शन. तिचं स्वप्न होतं. ड्रीम्ड ऑफ म्हणजे स्वप्न असणे. ऑफ अ ग्रँड, भव्य दिव्य, पॅलेशियल मॅन्शन, राजवाड्यासारखं घर तिचं असावं असं तिचं स्वप्न होतं. ज्या राजवाड्यामध्ये तिच्याजवळ काय असलं पाहिजे होतं अजून? विथ वास्ट रूम्स, मोठमोठे रूम्स असल्या पाहिजे होत्या, खोल्या असल्या पाहिजे होत्या मोठमोठ्या त्याच्यामध्ये. अँड इन्व्हायटिंग स्मॉलर रूम्स, आणि त्याच राजवाड्यामध्ये छोट्या छोट्या लोकांना आमंत्रित करण्यासाठी, इन्व्हायटिंग म्हणजे आमंत्रित करणे, स्मॉलर रूम्स, छोट्या रूम्ससुद्धा असल्या पाहिजे होत्या. परफ्युम्ड फॉर आफ्टरनून चॅट्स, परफ्युम्ड फॉर आफ्टरनून चॅट्स, ज्यामध्ये सुगंध लावून आफ्टरनून चॅट्स, दुपारच्या गप्पा आपल्या मैत्रिणींसोबत, विथ क्लोज फ्रेंड्स, आपल्या मैत्रिणींसोबत ती दुपारच्या गप्पा करू शकत होती. असं काही तिच्यासोबत व्हावं असं तिला वाटत असे. परंतु हे सगळं काही तिच्यासोबत घडत नव्हतं, याचं तिला दुःख वाटत होतं. समोर बघू आपण आता तिच्यासोबत काय घडतं ते. येट शी हॅड नो रिच ड्रेसेस, नो ज्वेल्स, नथिंग, अँड दीज वेर द ओनली थिंग्स शी लव्ड. आणि तरीसुद्धा तिच्याजवळ शी हॅड नो रिच ड्रेसेस, असे चांगले कपडे नव्हते. नो ज्वेल्स, तिच्याजवळ घालायला चांगले, परिधान करायला चांगले अलंकार नव्हते. नथिंग, काहीच नव्हतं तिच्याजवळ. अँड दीज वेअर द ओनली थिंग्स शी लव्ड, आणि याच गोष्टी तिला आवडत असे. एखाद्या स्त्रीला गोष्टी आवडणाऱ्या ज्या असतात त्यामध्ये रिच ड्रेसेस किंवा चांगल्या दागदागिने तिच्याजवळ असले पाहिजे, चांगले कपडे असले पाहिजे, प्रत्येकाला वाटतं. तर असं तिलासुद्धा वाटत होतं, परंतु हे काही तिच्याजवळ नव्हतं. शी वॉन्टेड सो मच टू चार्म, टू बी एनविड, टू बी सॉट आफ्टर. तिला असं वाटत होतं की मी खूप आकर्षक व्हायला पाहिजे. टू चार्म, सो मच टू चार्म, टू बी एनविड, आणि लोकांनी माझा हेवा केला पाहिजे. एनविड म्हणजे हेवा करणे. टू बी सॉट आफ्टर, आणि लोकांनी बिलकुल माझ्याचबद्दल विचार करत राहायला पाहिजे असं तिला वाटत होतं. म्हणजे फेमस होणं हे तिला खूप आवडत असे. शी हॅड अ रिच फ्रेंड. या मथिल्डाला शी हॅड अ रिच फ्रेंड, एक श्रीमंत मैत्रीण होती. अ फॉर्मर स्कूलमेट ॲट द कॉन्व्हेंट. तिच्या शाळेमध्ये, मठामध्ये ज्यावेळेला ती एज्युकेशन घेत होती त्यावेळेला तिची एक जुनी मैत्रीण, फॉर्मर म्हणजे माझी विद्यार्थिनी मैत्रीण होती, तिची वर्गमैत्रीण, तिच्यासोबत ती नेहमी राहत असे. होम शी अवॉइडेड व्हिजिटिंग. परंतु आता मोठी झाल्यानंतर, तिचं लग्न झाल्यानंतर ही आता तिला अवॉइड करते. होम शी अवॉइडेड व्हिजिटिंग. अवॉइडेड म्हणजे दुर्लक्ष करणे, टाळणे. तिच्या घरी जाणे, तिला व्हिजिट देणे, तिच्या घरी जाण्यापासून ती टाळत असे. का बरं? बिकॉज आफ्टरवर्ड्स, कारण ती खूप श्रीमंत होती. रिच फ्रेंड आहे ना ते सांगितलेलं. शी हॅड अ रिच फ्रेंड, एक श्रीमंत मैत्रीण होती तिची. तिच्या घरी गेल्यानंतर तिला काय वाटत असे? ती तिथून आल्यानंतर शी वूड वीप विथ रिग्रेट. वीप म्हणजे रडणे. तिथून आल्यानंतर ती खेदाने, निराशेने, डिस्पेअर अँड मिझरी, दुःखाने ती रडत बसत असे की ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळं ऐश्वर, हे सगळं वैभव माझ्याजवळ का नाही, आणि म्हणून ती रडत बसत असे तिथून आल्यानंतर. म्हणून ती तिच्याकडे जातच नसे, तिच्याकडे जाणं ती टाळायची. वन इव्हिनिंग, मग काय घडलं बघा. एके संध्याकाळी हर हजबंड केम होम. तिचा जो पती होता तो तिच्या घरी येतो. विथ ॲन एअर ऑफ ट्रायम्फ, आणि विजयाच्या उत्सवाने खूप आनंदित होऊन, ट्रायम्फ म्हणजे विजय मिळवणे, या ठिकाणी त्याला खूप असं जिंकल्यासारखं वाटून तो घरी येतो, खूप आनंदित असतो. होल्डिंग अ लार्ज एनवलप इन हिज हँड, आणि त्याच्या हातामध्ये खाकी रंगाचं एक पॅकेट असतं. त्या पॅकेटमध्ये तो एक लिफाफा घेऊन येतो तिच्याजवळ, आणि काय म्हणतो? लोक, ही सेड,
हिअर इज समथिंग फॉर यू. बघ, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. सरप्राईज होतं काहीतरी. शी टोर ओपन द पेपर. ती तो लिफाफा जो होता तो फाडते. अँड ड्री आउट अ कार्ड. आणि त्याच्यातून एक आमंत्रणाचं कार्ड जे असतं, इन्व्हिटेशन कार्ड, ती बाहेर काढते. ऑन विच वॉज प्रिंटेड द वर्ड. ज्यावर लिहिलेलं होतं द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड मॅडम जॉर्जेस रॅम्पून रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ मिस्टर अँड मिसेस लॉयसेस कंपनी ॲट द मिनिस्ट्री ऑन द इव्हिनिंग ऑफ मंडे जानेवारी 18th. त्या कार्डवर काय लिहिलेलं आहे? मिनिस्टर ऑफ एज्युकेशन म्हणजे मंत्री महोदय, शिक्षण विभागातले मंत्री महोदय, अँड मॅडम जॉर्जेस रॅम्पून, हे जे मंत्री महोदय आणि त्यांची वाईफ समजा जॉर्जेस रॅम्पून, यांनी काय केलं? यांना आमंत्रण दिलेलं आहे दोघांना. रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ मिस्टर अँड मिसेस लॉयसेस कंपनी ॲट द मिनिस्ट्री, किंवा मंत्रालयामध्ये तुम्हाला आम्ही आमंत्रित करतोय समारंभाला. ऑन द इव्हिनिंग ऑफ मंडे जानेवारी 18th. 18 जानेवारीला त्यांनी ठेवलेला संध्याकाळी हा प्रोग्राम आहे. या प्रोग्रामला मंत्रालयामध्ये आपण यावं असं आमंत्रण मथिल्ड आणि तिच्या पतीला या मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनकडून मिळतं. इन्स्टेड ऑफ बिंग डिलायटेड. आता हे बघून तिला आनंद व्हायला नको का? परंतु इन्स्टेड ऑफ च्या ऐवजी, ती आनंदित होण्याऐवजी काय झालं? इन्स्टेड ऑफ बिंग डिलायटेड म्हणजे आनंदित होणे. ॲज हर हजबंड हॅड होप. तिच्या पतीला वाटलं होतं की बा ही आनंदित होईल हे ऐकल्यानंतर की एवढ्या मोठ्या फंक्शनला मंत्री महोदयांनी आपल्याला बोलवलेलं आहे एका कार्यक्रमाला, तर आपण जायला पाहिजे, किंवा ते ऐकून ती खूप खुश होईल. परंतु तसं काही घडलं नाही. शी थ्रीव द इन्व्हिटेशन ऑन द टेबल रिसेंटफुली. तिने ते जे काही निमंत्रण होतं ते निमंत्रण तिने टेबलवर फेकून दिलं रागाने. रिसेंटफुली म्हणजे रागाने. अँड मटर्ड. आणि ती स्वतःशीच पुटपुटायला लागली. व्हॉट डू यू वॉन्ट मी टू डू विथ दॅट. यासोबत मी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? या पत्राचं मी काय करू? या आमंत्रणाचं मी काय करू? अँड व्हॉट डू यू एक्सपेक्ट मी टू विअर इफ आय गो. आणि जर या समारंभाला आपण जाण्याचं जरी ठरवलं तर मी या समारंभाला काय परिधान करू? कारण आता आपण वरती बघितलेलंच आहे, इतक्या मोठ्या समारंभाला जर तिला जायचं असेल तर चांगले कपडे असणं आवश्यक आहे, आभूषणं असणं आवश्यक आहे. परंतु असलं तिच्याजवळ काहीच नव्हतं, कारण ते खूप गरीब आहेत, मध्यमवर्गीय आहेत. आणि हेच तिला वाईट वाटलं की आता या समारंभाला माझ्याजवळ परिधान करायला असं तर काहीच नाही आहे, चांगले कपडे नाही आहे. ही हॅडंट थॉट ऑफ दॅट. आणि तिच्या नवऱ्याने सुद्धा याबद्दल विचार केला नव्हता. ही स्टॅमर्ड, म्हणून तो थोडासा तोत्र बोलायला लागला, अडखळत बोलायला लागला. आणि समोर तो म्हणतो, व्हाय द ड्रेस यू गो टू द थिएटर इन इट सीम्स व्हेरी नाईस टू मी. व्हाय द ड्रेस यू गो टू द थिएटर इन. तू थिएटरला आपण पिक्चर वगैरे बघायला जातो, नाटक बघायला जातो, त्यावेळेला जो ड्रेस घालून जाते तर तो तर मला खूप आवडतो. इट सीम्स व्हेरी नाईस टू मी. मला तो खूप आवडतो. ही स्टॉप्ड. आणि तो थांबतो, स्टंड आणि आश्चर्यचकित होतो, डिस्ट्रेस्ड आणि निराश होतो. त्याला चिंता लागते टू सी हिज वाईफ क्राईंग. बघतो तर काय, ती मथिल्ड आता रडायला लागलेली होती. ही स्टटर्ड. तो बिचारा तिथेच लगेच बुचकळ्यात पडतो. व्हॉट्स द मॅटर? काय झालं? लेट सी. मथिल्ड, हाऊ मच वूड अ सुटेबल ड्रेस कॉस्ट. तू चिंता करू नको, एक चांगला ड्रेस घेण्यासाठी किती पैसे लागतात बरं, हे तरी तू मला सांग. ही थॉट फॉर अ मोमेंट. ती रडतानाच मध्ये थांबते आणि थोडा एक क्षण ती विचार करायला लागते. कम्प्युटिंग द कॉस्ट. आणि एका चांगल्या ड्रेसची किंमत किती होते याच्याबद्दल ती मनातल्या मनात हिशोब लावायला लागते. कम्प्युटिंग म्हणजे हिशोब करणे. अँड ऑल्सो वॉन्डरिंग. आणि विचार करते व्हॉट अमाऊंट शी कुड आस्क फॉर विदाउट अन इमिजिएट रिफ्युजल. आणि ती विचार करायला लागते, नवऱ्याने आता आपल्याला संधी दिलेलीच आहे आणि तो आता घाबरलेलाच आहे, तर आपण याला किती पैसे मागितले पाहिजे म्हणजे आपलं दुसरंही काम जे काही असेल ते होऊन जायला पाहिजे. ते इमिजिएट म्हणजे लगेच, रिफ्युजल म्हणजे नकार देणे. लगेच नकार दिल्यापेक्षा आपलं काम व्हायला पाहिजे असं काहीतरी आपण केलं पाहिजे. ॲट लास्ट शी आन्सर्ड. आणि म्हणून पूर्ण विचार करून मग ते उत्तर देते हेजिटंटली, संकोचितपणे. आय डोंट नो एक्झॅक्टली. मला याची किंमत माहीत नाही. बट आय थिंक आय कुड डू इट विथ 400 फ्रँक्स. परंतु मला असं वाटतं 400 फ्रँक्स जर भेटले, ही फ्रेंच मधले फ्रँक्स ज्याला आपण म्हणतो, फ्रान्स या देशातलं चलन आहे फ्रँक्स, म्हणून 400 फ्रँक्स म्हटलेलं आहे. की 400 फ्रँक्स जर मला भेटले तर त्याच्यात मग आपला ड्रेस होऊन जाईल असं मला वाटतं. ही टर्न्ड अ लिटिल पेल. तो बिचारा थोडासा नाराज होतो. पेल म्हणजे नाराज होणे, ते उदास होणे. बिकॉज he had been saving that exact amount to buy a gun
फॉर हंटिंग अ समर इन द कंट्री नियर नॅन्टीर विथ अ फ्यू फ्रेंड्स. कारण एक्झॅक्टली 400 रुपयेच त्याने जमा केलेले होते, सेविंग म्हणून त्याने जमा केलेले होते. कशासाठी? टू बाय अ गन. त्याला एक गन हवी होती, बंदूक त्याला पाहिजे होती शिकारीसाठी, फॉर हंटिंग समर. उन्हाळ्यामध्ये हंटिंगला जाण्यासाठी मित्रांसोबत जवळच्याच नॅन्टीर नावाच्या भागामध्ये त्या प्रदेशामध्ये जाऊन त्याला शिकारीचं खूप वेड होतं, म्हणून त्याने तितके पैसे आपल्या त्या गनसाठी जमा केले होते आणि आपल्या मित्रांसोबत शिकारीला जाण्यासाठी त्याला ती गनची आवश्यकता होती आणि तितकेच पैसे त्याने जमवलेले होते. हावेवर तरीही ही सेड व्हेरी वेल, ठीक आहे काय हरकत नाही, आय कॅन गिव्ह यू 400 फ्रँक्स, मी तुला 400 रुपये देतो बरं का, बट ट्राय अँड गेट अ रिअली ब्युटिफुल ड्रेस. पण एक काम कर, चांगला अतिशय सुंदर असा ड्रेस तू विकत आण, म्हणजे तुझा जो काही प्रॉब्लेम असेल तो सुटेल. अशी तो त्याला एक ऑफर देतो. समोर काय होतं ते बघूया आता आपण. द डे ऑफ द पार्टी ड्रीव नियर. आता पार्टीचा दिवस जो असतो तो जवळजवळ येत असतो. अँड मॅडम लॉयसिल सिम सॅड. मॅडम लॉयसिल जी ही मथिल्ड जी आहे, तरीसुद्धा आता चांगला ड्रेस आल्यानंतर सुद्धा ती नाराज वाटायला लागली होती, रेस्टलेस, अँक्शियस, चिंताग्रस्त वाटत होती. दो हर ड्रेस वॉज रेडी. तिचा ड्रेस रेडी होता तरीसुद्धा तिला चिंता लागलेली होती, तिला काही करमत नव्हतं. वन इव्हिनिंग हर हजबंड सेड टू हर. आणि संध्याकाळी तिचा हजबंड तिला म्हणतो, व्हॉट्स द मॅटर, काय झालं? यू हॅव बीन ॲक्टिंग स्ट्रेंज दीज लास्ट 3 days. मी 3 दिवसापासून बघतोय तू जरा विचित्र वागत आहे. स्ट्रेंज म्हणजे विचित्र वागणे, तू थोडंसं विचित्रच वागत आहे. शी रिप्लाइड. ती उत्तर देते, आय एम अपसेड दॅट आय हॅव नो ज्वेल्स, नॉट अ सिंगल स्टोन टू विअर. आय वुड रॅदर नॉट गो टू द पार्टी. नवीन डिमांड आली आहे बघा. आय एम अपसेट, मी चिंताग्रस्त आहे, कारण दॅट आय हॅव नो ज्वेल्स, माझ्याजवळ दागदागिने नाही. नॉट अ सिंगल स्टोन टू विअर, इतक्या मोठ्या पार्टीमध्ये जाण्यासाठी माझ्याजवळ साधासा दगडसुद्धा नाही आहे गळ्यामध्ये परिधान करायला. आय वुड रादर नॉट गो टू द पार्टी, त्यापेक्षा मी पार्टीला जातच नाही. यू कुड विअर फ्लॉवर्स, ही सेड, दे आर व्हेरी फॅशनेबल ॲट दिस टाईम ऑफ इयर. एक काम कर ना, तू फ्लॉवर्स, फुलं वगैरे परिधान कर, फुलं माळ वगैरे, त्यांची माळ वगैरे घाल बघू. दे आर व्हेरी फॅशनेबल ॲट धिस टाईम ऑफ इयर, या दिवसांमध्ये तर त्यांची फॅशनसुद्धा आहे. शी वॉज नॉट कन्व्हिन्स्ड, परंतु तिला ते काही पटलं नाही. कन्व्हिन्स्ड म्हणजे पटणे. द नेक्स्ट डे शी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस अँड टोल्ड हर ऑफ डिस्ट्रेस. दुसऱ्याच दिवशी ती आपली मैत्रीण जी होती श्रीमंत फॉरेस्टियर, मिसेस फॉरेस्टियर जी होती, मॅडम फॉरेस्टियर, तिच्या घरी जाते आणि आपल्या चिंतेचं कारण ती सांगते. डिस्ट्रेस म्हणजे चिंता, चिंतेचं कारण सांगते. मॅडम फॉरेस्टियर वेंट टू हर मिरर वार्ड्रोब. समोर काय होतं ते बघूत आपण. मॅडम फॉरेस्टियर वेंट टू हर मिरर वार्ड्रोब, took out a large box, brought it back, opened it and said to Madame Loisel, choose my dear. मॅडम फॉरेस्टियर काय करतात, went to her mirrored wardrobe. wardrobe म्हणजे कपाट. त्या पूर्ण मिरर, त्याच्यावर आरसा लावलेला होता, त्या कपाटावर आरसा लावलेल्या त्या कपाटाजवळ त्या जातात. टूक आउट अ लार्ज बॉक्स, त्याच्यातून भला मोठा बॉक्स काढतात. ब्रॉट इट बॅक, तिथून त्या घेऊन येतात. ओपन इट, उघडतात. अँड सेट टू मॅडम लॉयसेल, आणि मॅडम लॉयसेलला म्हणतात, चूज माय डिअर. मथिल्डाला काय म्हणतात ते, याच्यातून तुला जो दागिना हवा असेल तो तू निवड. फर्स्ट मथिल्ड सॉ सम ब्रेसलेट्स. पहिले मथिल्ड काय बघते, काही हातातले बांगड्या वगैरे, ब्रेसलेट्स म्हणजे बांगड्या वगैरे बघते. देन अ पर्ल नेकलेस, नंतर ती मोत्यांचा हार बघते. शी ट्राईड ऑन द ज्वेलरी इन द मिरर, आणि ती आरशामध्ये बघून ते सगळे जे काही दागदागिने होते आपल्या गळ्याभोवती माळून बघते. शी केप्ट आस्किंग, आणि ती ते जे काही दागिने होते ते घालत असताना ती काय म्हणते, यू हॅव नथिंग एल्स, या व्यतिरिक्त दुसरं काही नाही का तुझ्याजवळ? व्हाय यस बट आय डोंट नो व्हॉट यू लाईक. माझ्याजवळ तर भरपूर दागिने आहेत, परंतु मला समजत नाही आहे तुला नेमकं काय हवं आहे ते. सडनली शी डिस्कवर्ड, आणि अचानकच तिला सापडतं इन अ ब्लॅक सॅटिन बॉक्स, सॅटिनच्या काळ्या बॉक्समध्ये तिला एक दागिना सापडतो. कोणता दागिना होता बरं तो, तर आपण समोर बघूया. सुपर्ब डायमंड नेकलेस. कोणता दागिना होता, एक हिऱ्यांचा हार तिला सापडतो, दिसतो. अँड हर हार्ट बिगॅन टू बीट विथ अनकंट्रोल्ड डिझायर. आणि तो सुंदर हार बघून ही एकदम तिचं अनकंट्रोल्ड डिझायर, तिच्या इच्छा ज्या असतात त्या अनियंत्रित होतात. ती खूप खुश होते. अँड हर हार्ट बिगॅन टू बीट फास्ट, आणि तिचं हृदय पण धडधडायला लागतं ते बघून. इतका सुंदर हार, इतका महाग हार दिसतोय हा
हर हँड्स ट्रेम्बल्ड, तिच्या हात थरथर कापायला लागतात. ॲज शी टूक इट, जसं ती हातामध्ये तो हार घेते तसं ती बिलकुल कापायला लागते. शी फासन इट अराउंड हर नेक, आणि ती तो जो काही हार असतो तो आपल्या गळ्याभोवती माळून बघते. अँड स्टूड लॉस्ट इन एक्स्टसी ॲज शी लुक्ड ॲट हरसेल्फ, आणि ती इतकी सुंदर त्या हारमध्ये दिसत असते की ती स्वतःकडेच कौतुकाने बघून त्याच्यातच हरवून जाते. देन शी आस्क्ड अँक्शियसली, हेजिटेटिंग, वुड यू लेंड मी दिस, जस्ट दिस, आणि ती थोडंसं चिंताग्रस्त होऊन संकोचितपणे, अँक्शियसली म्हणजे चिंताग्रस्त होणे, हेजिटेटिंग म्हणजे संकोचितपणे, संकोच करून ती विचारते, वुड यू लेंड मी धिस, जस्ट धिस, हा हार तुम्हाला देऊ शकते का उधार म्हणून? व्हाय, येस ऑफकोर्स, का नाही, बिलकुल घे ना. शी थ्रू हर आर्म्स अराउंड हर फ्रेंड्स नेक रॅप्चरसली, देन फ्लेड विथ हर ट्रेजर, आणि ती इतकी खुश होते, लगेच ती आपल्या मैत्रिणीच्या गळ्याभोवती हात टाकते आणि रॅप्चरसली आनंदाने, देन फ्लेड विथ हर ट्रेजर, आणि तिला थँक्यू म्हणत ती आपलं जे काही हार असतो, तो हिऱ्यांचा हार जो असतो अतिशय महाग, तो घेऊन निघून जाते. द डे ऑफ द पार्टी अराइव्ड, पार्टीचा दिवस उजाडतो. मॅडम लॉयसेल वॉज अ सक्सेस, मॅडम लॉयसेल ज्या असतात म्हणजे मथिल्डा जी असते ती यशस्वी होते आपल्या सगळ्या सुंदर दिसण्यामध्ये वगैरे. शी वॉज प्रेटियर दॅन ऑल द अदर वुमन, तिथे उपस्थित त्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात जास्त सुंदर हीच दिसते. एलिगंट, ग्रेशियस, स्माइलिंग अँड फुल ऑफ जॉय, अतिशय सुंदर, आकर्षक आणि फुल ऑफ जॉय, आनंदित ती दिसत असते त्या ठिकाणी. शी डान्स्ड वाईडली, आणि ती अतिशय बेभान होऊन ती त्या ठिकाणी नाचते. विथ पॅशन, भावनेने, आवेगाने, फॉरगेटिंग एव्हरीथिंग इन द ट्रायम्फ ऑफ हर ब्युटी अँड सक्सेस, सगळं काही विसरून जाते ती आपल्या त्या सौंदर्याच्या विजयामध्ये अँड सक्सेस, यशस्वी. तिला असं वाटतं मी आता यशस्वी झाली आहे, सगळे लोक माझ्याकडे बघतायत, मी किती सुंदर आहे म्हणून ते, आणि ती त्याच्यात बिलकुल बेभान होऊन नाचते त्या ठिकाणी. फ्लोटिंग इन अ क्लाउड ऑफ हॅपीनेस, आणि आनंदाच्या त्या सगळ्या क्लाउड ऑफ हॅपीनेसमध्ये म्हणजे बिलकुल ती आकाशामध्ये उंच भराऱ्या घेत असते. म्हणजे आज मैं ऊपर आसमान नीचे, असाच काहीतरी कारभार तिच्यासोबत घडत असतो. इतकं ती खुश झालेली असते. आपण म्हणतो की नाही जास्त खुश झालं की मैं आज 7व्या आसमान पे हूँ, तशी ही सुद्धा 7व्या आसमानवर असते, इतकी खुश झालेली असते. समोर काय होते ते बघूयात आपण. मथिल्ड अँड हर हजबंड लेफ्ट ॲट अबाउट 4 o'clock इन द मॉर्निंग. आता तिथे सगळा हा जो काही प्रोग्राम असतो हा सगळा संपतो, अँड मथिल्ड आणि तिचा हजबंड जो असतो ते त्या ठिकाणावरून, पार्टीच्या ठिकाणावरून सकाळी 4 वाजता ती पार्टी संपते आणि ते तिथून निघतात. वेन दे वर फायनली इन द स्ट्रीट दे कुड नॉट फाइंड अ कॅब. ज्यावेळेला ते रस्त्यावर येतात त्यांना कोणतीच टॅक्सी वगैरे त्या ठिकाणी दिसत नाही, कॅब म्हणजे टॅक्सी. दे वॉक्ड डाऊन टुवर्ड द सीन टिल दे फाउंड वन. सीन नावाच्या एरियापर्यंत ते पायी जातात, परंतु तरीसुद्धा तिथे काही दिसत नाही, पण एक टॅक्सी नंतर त्यांना भेटते. दे वेर ड्रॉप्ड ऑफ ॲट देअर डोअर इन द रूस दिस मार्टर्स अँड सॅडली इट वॉज ऑल ओव्हर फॉर हर. आणि ते मग आपल्या घरी परत येतात. आपल्या घराच्या ॲड्रेसचं तिथे दिलेला बघा त्यांच्या घराचा, रूस दिस मार्टर्स या ठिकाणी त्यांना सोडण्यात येतं टॅक्सीमधून, आणि सगळं त्या ठिकाणी संपतं. जो काही उत्साह होता, जो काही उत्सव होता, जे काही दिसणं होतं ते सगळं त्या ठिकाणी तिच्यासाठी संपलेलं असतं. इन फ्रंट ऑफ द मिरर शी टूक अ फायनल लुक ॲट हरसेल्फ इन ऑल हर ग्लोरी. घरी आल्यानंतर ती थोडीशी आरशामध्ये बघते. शी टूक अ फायनल लुक ॲट हरसेल्फ इन हर ग्लोरी. आणि शेवटचं ती आपली जे काही वैभव असतं, जे काही दिसणं असतं, हे बघण्यासाठी शेवटचं ती आपल्या आरशासमोर उभी असते आणि ती स्वतःकडे निहाळत बसते. बट सडनली शी अटर्ड अ क्राय. परंतु अचानकच ती रडायला लागते, जोरात किंचाळते. शी नो लॉंगर हॅड द नेकलेस राऊंड हर नेक. आता तो नेकलेस जो तिने आपल्या मैत्रिणीकडून घेऊन आलेली होती, इतका महाग, जो काही हिऱ्यांचा हार होता, तो तिच्या गळ्याभोवती दिसतच नव्हता. व्हॉट इज द मॅटर आस्क्ड हर हजबंड. आणि तिच्या रडण्याकडे आणि ओरडण्याकडे बघून तिचा हजबंड लगेच म्हणतो, काय झालं? शी टर्न टुवर्ड्स हिम. लगेच त्याच्याकडे वळते, पॅनिक स्ट्रिकन, गोंधळलेली असते. आय नो लॉंगर हॅव मॅडम फॉरेस्टियर्स नेकलेस. माझ्याजवळ मॅडम फॉरेस्टियरचा नेकलेस नाही आहे हो. ही स्टूड अप डिस्ट्रॉट.
तो एकदमच आश्चर्यचकित होऊन डिस्टर्ब चिंताग्रस्त होऊन उभा राहतो. व्हॉट, हाऊ, दॅट्स इम्पॉसिबल. काय, कसं, हे अशक्य आहे, हे सगळं होऊ शकत नाही, असं या ठिकाणी पहिल्या पार्टमध्ये ती आता घटना मॅडम फॉरेस्ट आपल्या मॅडम लॉयसेलसोबत घडते. तिचा जो काही हार असतो ती हार या ठिकाणी ती हरवून बसलेली असते आणि तो इतका जो काही महाग मॅडम फॉरेस्टियरचा नेकलेस असतो तिच्याकडून जो काही उसना तिने घेतलेला असतो तो ती हरवून टाकते. समोर काय होतं हे आपण पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पार्ट 2चा व्हिडिओ बघायला विसरू नका. त्याची लिंक वरती दिलेली आहे, ती नक्की त्याच्याकडे तुम्ही फॉलो करा आणि ती पूर्ण धडा समजून घेण्यासाठी त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो धडा समजून घ्याल अशी अपेक्षा करतो. आणि इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.